ठीक आहे, आता निवडणुकीच्या निमित्ताने हे सगळे मुद्दे येतीलच, पण आता काय ना निवडणुकीच्या आधी उपस्थित करायचे मुद्दे नंतर उपस्थित केले जात आहेत आणि आपण त्या अनालिसिस वरती बोलूया. पण नाही, हो. मॅनेजमेंट जी आहे सिस्टीम त्या मॅनेजमेंटने हे मुद्दे मागे पडतात. ठीक आहे, पण आता देशाचा मी सकाळपासून चर्चेत एक मला मुद्दा फक्त एक मुद्दा मांडायचा आहे. तुम्ही एवढं बोलताय आणि सावंत साहेब बोलतायत, रेड्डी एकच मिनिट बोलतायत. महाराष्ट्रामध्ये साहेब- तुम्हाला सुनेत्रा पवार बोलतात, आपण ऐकूया. सुनेत्रा पवारांचं पहिली प्रतिक्रिया समोर येते. रेकॉर्ड ब्रेक बारामतीमध्ये झालेला बूम खाली घ्या. खरं तर दादानंतरची ही पहिली निवडणूक आहे. मला कधीही वाटलं नव्हतं की मला अशा प्रकारच्या निवडणुकींना फेस करावं लागेल. मन खरं तर खूप भरून येतंय. पण आज बारामतीकरांनी जो दादांवरती विश्वास दाखवलेला आहे, प्रत्येक बारामतीकरांनी दादांनी केलेल्या विकास कामांचं प्रतीक म्हणून आज त्यांना जी भावांजली वाहिलेली आहे असंच मी म्हणेल. कारण जे मतदान आहे ते बारामतीकरांनी आदरणीय दादांवर दाखवलेला विश्वास, त्यांनी आजपर्यंत केलेली त्यांची सेवा आणि दादांनी केलेलं जनतेवरचं प्रेम हे त्यांनी त्यांच्या मतातून दिलेलं आहे. विकासाचा वादा वहिनी आणि दादा असा एक सोशल मीडियावर ट्रेंड आहे. वहिनी काय काय आश्वासन देऊ पाहतायत बारामतीकरांना, कोणकोणते प्रोजेक्ट अपूर्ण होते ते तुम्ही प्रामुख्याने करणार आहात? सर्व बारामतीकरांनी ज्या प्रकारचं मतदान केलेलं आहे त्यावरून दादांवरचा अढळ विश्वास त्यांनी माझ्या पाठीशीही उभा केला आहे असं हे चित्र आहे. दादांना आदरांजली वाहतानाच माझ्यावरचा विश्वास जो त्यांनी मला दाखवलेला आहे त्याबद्दल मी तमाम बारामतीकरांचं खरं तर आभार मानते. त्यांनी दिलेला आणि दाखवलेला विश्वास हा नक्कीच सार्थ करण्यासाठी हे मतदान जे केलेलं आहे त्याचं दादांचं बळ आणि माझ्यावरची जबाबदारी वाढवलेली आहे असं मी मानेन. आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की मी जे हे पाऊल उचललेलं आहे आजपर्यंत बारामतीकरांना अजितदादांनी ज्या विकास कामांमध्ये विकासाची स्वप्न दाखवलेली आहेत, अनेक त्यांच्या गोष्टी आहेत आणि ते पूर्ण करण्यासाठी आम्ही बारामतीकरांबरोबरच माझीही जबाबदारी आता वाढलेली आहे आणि ती नक्कीच पूर्ण करण्याचा विश्वास बारामतीकरांना वाटतोय. म्हणून त्यांनी एवढ्या प्रचंड प्रमाणात हा विश्वास त्यांच्या मताद्वारे दिलेला आहे. वहिनी तुम्ही ट्विट सुद्धा केलंय की विजयानंतर कुणी गुलाल उधळू नका, विजयात जल्लोष सादर नका करू. काय नक्की तुम्ही संदेश काय? हा जो विजय आहे खरं तर बारामतीकरांना अशा प्रकारची निवडणूक हवीच नव्हती हो. कारण बारामतीकरांनी त्यांचं मतदान केलेलं आहे ते स्वतःच्या मनामधला विश्वास, प्रेम आणि दादांच्या प्रती जी त्यांची भावना आहे ती त्यांच्या मतातून व्यक्त केलेली आहे. आणि म्हणूनच हा जो त्यांचं मत आहे हे अनुभवायचं आहे. ही खरं तर निवडणूक किंवा ही वेळ ही जल्लोषाची नाही, ही तर सगळ्यांनी मिळून एक प्रकारची आदरांजली देण्याची आहे. म्हणून बारामतीकरांनाही हेच वाटतंय. पण काही लोकांना उत्साह असतो, त्याच्यामुळे मला असं वाटतं की ही जी निवडणूक आहे आणि हा जो विजय आहे आदरणीय दादांना वाहिलेली आदरांजली असल्यामुळे आम्ही सगळ्यांनीच दादांना ज्या प्रकारची शिस्त आणि संयमाची सवय होती त्या प्रकारे त्यांनी दाखवा अशी मी त्यांना विनंती केली. तुम्हाला अभिनंदन करण्याकरता बारामती हे माझं कुटुंब आहे आणि सगळ्याच माझं स्वतःचं कुटुंब सुद्धा ह्या सगळ्याच ह्याच्यामध्ये सामील झालेलं आहे. तुम्हाला माहिती आहे की आदरणीय पवारसाहेबांनी सुरुवातीलाच उमेदवार न देण्याचा जो त्यांनी प्रयत्न केलेला होता, हीच त्याची मागची भावना आहे. आणि संबंध माझं कुटुंब आणि बारामती हे माझं कुटुंब आहे, त्याच्यामुळे सगळेच ह्याच्यामध्ये आपण आणि आभार दौरा किंवा आभार सभा काही घेणार आहात. आता मी जेव्हा बारामतीला जाईन तेव्हा नक्कीच सगळ्यांमध्ये जाणार आहे, दौरा करणार आहे. शेवट नाही तर ही सुरुवात आहे. काय नेमकं यातून संदेश तुम्हाला द्यायचा आणि महाराष्ट्रात अशा पद्धतीनं
हा संदेश कशा पद्धतीने तुम्ही स्वतः पोहोचवण्याचा प्रयत्न कराल? खरं तर अशा अचानक झालेल्या आघातामुळे ही निवडणूक किंवा मला कधीही वाटलं नव्हतं की मी आपल्यासमोर उभी राहीन. पण आज जनतेने टाकलेला जो विश्वास आहे तो सार्थ करण्यासाठी मला ती जबाबदारी पार करण्यासाठी मला आज सगळ्या बारामतीकरांची स्वप्न साकार करण्यासाठी आज मला जी जबाबदारी आहे ती पूर्ण करायची आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की ही सुरुवात आहे माझी. पवार साहेबांकडनं फोन वगैरे आला का? पवार कुटुंबियांकडनं तुम्हाला शुभेच्छा? जवळपास अपक्ष उमेदवार जवळपास 22 उमेदवार उभे होते. सर्व भुईसपाट झाले आहेत आणि बारामती पवारांचीच राहिलेली आहे. बारामतीकरांचा हा खरोखरच विश्वास जो आम्हा कुटुंबियावर आहे. कारण आजपर्यंत आदरणीय पवार साहेबांनी, आदरणीय दादांनी, सुप्रियाताईंनी सुद्धा ज्या प्रकारचं काम आणि ज्या प्रकारचा विश्वास आणि ज्या प्रकारची सेवा केली आहे, एकंदरच बारामतीकरांचा आमच्या सर्व कुटुंबियावरती विश्वास आहे आणि तो विश्वास आज त्यांच्या मताद्वारे त्यांनी दिलेला आहे. वहिनी, आपला मित्रपक्ष असलेला भाजपला देखील चांगलं यश हे बंगाल आणि आसाममध्ये मिळालं. आपण भाजपचं बंगाल, आसाम आणि मला वाटतं पॉंडिचेरीमध्ये सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे NDAला मतदान झालेलं आहे. आणि आदरणीय मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली NDA पक्ष, NDA जे अलायन्स आहे ते नक्कीच आघाडी करताना आपल्याला दिसतं आहे. त्यांचं मार्गदर्शन असंच सगळीकडे राहणार आहे. एक बार हिंदी में बता दीजिए, बारामती के चुनाव हुए, जो आंकड़े सामने आए उसमें देखा कि एक तरफा जीत जो है वो हासिल हुई है. कैसे देख रहे हैं बारामती के इस रिजल्ट को और इस आंकड़े को? ये जो बारामती की जो इलेक्शन हुए हैं, खास करके बारामती जो है उन्होंने दादा के प्रति जो विश्वास, जो उनका प्यार और वो दादा के प्रति संवेदना इस वोटिंग के द्वारा दी है, ऐसा मेरा मानना है. पश्चिम बंगाल और बाकी के 4 राज्य हैं उनके भी आज नतीजे जो है वो आने वाले हैं. आंकड़े जो हमने देखे वो ये दर्शा रहे हैं कि NDA की जीत जो है लगभग हर राज्य में तय है. कैसे देख रहे हैं उसके परिणाम को? मैं सबसे पहले मोदी अपने पंतप्रधान मोदी जी को मैं अभिनंदन उनका करना चाहती हूँ कि पश्चिम बंगाल, आसाम और पौंडीचेरी में NDA की सरकार आ रही है और लोगों के प्रति उनके लिए जो विश्वास है वो बढ़ रहा है, ऐसा मुझे लगता है. TMC के नेता ममता बनर्जी ने एलिगेशंस किए हैं इलेक्शन कमीशन पे और बाकी के जो वोटिंग हुई थी उनके ऊपर उन्होंने सवाल खड़े किए. हर कोई अपने अपने जो लगता है वो तो बोलेगा ही. बारामतीकरांचे आभार मानलेले आहेत. सुनेत्रा पवारांनी रेकॉर्ड ब्रेक आघाडी त्यांनी घेतलेली आहे. 1,89,000हून अधिक मताधिक्य सुनेत्रा पवार यांना मिळालेलं आहे. बारामतीकरांनी माझ्यावर विश्वास दाखवला, त्यासाठी मी त्यांचे आभार मानते आणि विश्वास सार्थ ठरेल अशी कामगिरी मी करेल, असं देखील सुनेत्रा पवार यांनी म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत आणि दादांची देखील आठवण त्यांनी या प्रसंगी काढलेली आहे. सुनेत्रा पवारांनी 1.5 लाखांचा टप्पा पार केलेला आहे. बारामती पोटनिवडणुकीत किती मताधिक्य सुनेत्रा पवार मिळवतात याकडे महाराष्ट्राचं लक्ष होतं आणि तीच आकडेवारी आता समोर येते आहे. 21व्या फेरीअखेर 1,89,657 मतं सुनेत्रा पवार यांना मिळालेली आहेत. एकूण फेऱ्या आहेत 24, त्यामुळे आता फक्त 3 ते 4 फेऱ्या बाकी आहेत. त्यामुळे हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. बारामतीत सुनेत्रा पवार यांनी रेकॉर्ड ब्रेक आघाडी मिळवलेली आहे. यावेळी बोलताना त्यांनी शरद पवार, सुप्रिया सुळे यांचे देखील आभार मानलेले आहेत. सुनेत्रा पवार यांनी आपलं मत आपण व्यक्त करताना बघितलेलं आहे. सुनेत्रा पवार काय म्हणाल्या आता? सुनेत्रा पवारांचं आता सगळ्यात पहिली प्रतिक्रिया आपण येताना बघितली आणि त्यांनी आवर्जून मगाशी एक मुद्दा मांडायचा होता. जी, तुम्ही हे ज्यावेळी बोलत असताना महाराष्ट्रामध्ये जर बारामती सोडली तर बाजूला राहुरीमध्ये जे इलेक्शन झालेलं आहे तिथे तर मात्र सर्व NDA आणि UPA यांच्याबद्दल लढत झालेली आहे, युती आणि आघाडीची. आणि सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी SP ने लढत दिलेली आहे. किती मतं मिळाली हो? 23,000. भाजपला किती मिळाली? 1,10,000. मग इथे सुकडा साफ नाही का झाला?
म्हणजे इथे कुठे SIR आलं मला सांगा, इथे कुठे दडपशाही आली, हिंसाचार आला, काय झाला? अवधूतजी आता इथे झालं. 23,000 विरुद्ध फार अंडरस्टँडिंग नाही झाली. अहो शरद पवारांचा उमेदवार सुद्धा तिकडे म्हणजे तिथे देवेंद्र फडणवीसांच्या फोनवरती माघार घेतो म्हणजे